नमस्ते, मी शैलजाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला श्रीखंड बनवायचा आहे. तर श्रीखंड बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला चक्का लागेल. तर तो चक्का कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत. हे बघा, या मडक्यामध्ये मी अर्धा लिटर दही लावलंय. रात्री हे लावून ठेवलं आणि आता सकाळी मी चक्का बनवण्यासाठी ठेवला आणि संध्याकाळी आपल्याला श्रीखंड बनवलं. हे दही मी संध्याकाळी लावलं आणि रात्री मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि आता मी काढून घेतलाय. तर आता आपल्याला चक्का बनवायचं, तर त्याच्यासाठी आपण एक बाउल घेतलाय, त्याच्यावर अशी चाळणी ठेवली आहे आणि एक आपल्याला रुमाल लागेल. तर हे दही आता आपल्याला चक्का बनवण्यासाठी ठेवायचं आहे. तर त्याची कृती कशी आहे ते आपण बघून घेऊया. बाउल घेतलं, गाळणी घेतली आणि असं कॉटनचं नॅपकिन आपल्याला वापरायचं आहे, पण व्हाईटच वापरायचं आहे. का तर कलरफुल वापरलं तर आपलं कलर त्याच्यामध्ये मिक्स होऊ शकतो, म्हणून आपल्याला व्हाईटच वापरायचं आहे. जर रुमाल असेल तर रुमाल वापरू शकता, किंवा असा मलमलचा कपडा पण तुम्ही वापरू शकता. आता हा आपण चाळणीवर टाकून घेऊया. हा मलमलचा कपडा ठेवला आपण चाळणीवर. आता हे जे अर्धा लिटर दही आहे ते आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे. हे बघा, आधी पहिल्यांदा तुम्ही दही बघा किती छान घट्ट झालं एकदम. तुम्हाला जर दही कसं लावायचं ते बघायचं असेल तर मी दह्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. पूर्ण दही काढून घेतलं. आता या दह्यातलं आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. आता मला संध्याकाळी श्रीखंड करायचं आहे, म्हणून हे मी आता सकाळी करते, म्हणजे मला संध्याकाळी श्रीखंडासाठी चक्का तयार होईल. आता काय करायचं, हा जो नॅपकिन आपण टाकलाय ना, तो पूर्ण असा जवळ करून घ्यायचा, असं दाबून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याच्यावर एक डिश ठेवायची. आणि वजनासाठी असं जड काही असेल ना ते तुम्ही ठेवू शकता. नॅपकिनवर असं डिश ठेवायची आणि डिशवर असं खलबत्ता असेल किंवा काही तुमच्याकडे जड वस्तू असेल ना ती तुम्ही ठेवू शकता. आता मला संध्याकाळी करायचं म्हणून ही मी अशी प्रक्रिया केली. जर समजा तुम्हाला 3-4 तासांना करायचं आहे तर तुम्ही असं दही टाकल्यानंतर असं लटकवून ठेवू शकता नळाला, किंवा म्हणजे ते पूर्ण पाणी निघून जाईल. म्हणजे आपल्याला पाण्याचा अंश नकोय म्हणून तसं करायचं. तर तुम्ही समजा दुपारी तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही सकाळी बाहेर असं लटकून ठेवलं नळावर तरी पण चालेल. आता हे मी सगळं करून घेतलंय ना, हे मी जसंच्या तसं फ्रीजमध्ये ठेवणार आहे. म्हणजे कसं दही आंबट पण नको व्हायला, आपल्याला थोडं आंबट हवं आहे, जास्त आंबट नको आहे, म्हणून मग मी हे फ्रीजमध्ये ठेवते. आता संध्याकाळी आपण श्रीखंड कसं बनवायचं ते बघूया. सकाळी आपण फ्रीजमध्ये चक्का बनवण्यासाठी ठेवलेलं, तर हे बघू शकता तुम्ही, दह्यामधलं पाणी खाली आलंय बघा. मग असं आपला घट्ट चक्का तयार झाला ना, पाणी पूर्ण निघालं की आपलं श्रीखंड खूप छान घट्ट बनतं. आता आपण बघूया कसं तयार झालंय ते. हे बघा, हा आपला चक्का तयार झालाय. हा चक्का ना मी बाउलमध्ये काढून घेते. हे बघा किती छान एकदम घट्ट झालंय बघा, मस्त. आता मी सगळं व्यवस्थित बाउलमध्ये काढून घेते. हे बघा, आता मी ना हे चक्का बाउलमध्ये काढून घेते आणि किती पाणी निघाले ना ते पण तुम्हाला दाखवते. हे बघा, एवढं चक्का आपण काढून घेतलं, त्याच्यातनं पूर्ण दह्यातलं पाणी निघालं. एकदम छान दाखवते किती पाणी निघालंय बघा. इतकं पाणी निघालं दह्यामधून, म्हणून मग छान आपला घट्ट चक्का तयार झाला आहे. आता ह्याच्यापासून आपल्याला श्रीखंड बनवायचं. आता हे बघा, मी दुसरं बाउल घेतलं आहे काचेचं आणि त्याच्यावर चाळणी ठेवली आहे. आता हा जो आपण चक्का काढून घेतला आहे ना, हे बघा पूर्ण 1 वाटी नाही भरला, पण पाऊण वाटी भरला आहे. तर आता आपण हा चाळणीमध्ये काढून घेऊया आणि चमच्याने असं स्मूथ करूया, म्हणजे कसं गाठी वगैरे का असतील ना तर त्या मोडल्या जातील.
चाळणीला लागलेलं आहे ना, ते असं चमच्याने काढून घ्यायचं. अशाच पद्धतीने मी हा पूर्ण चक्का गाळून घेते. सगळा चक्का आपला गाळून झाला आहे, म्हणजे एकदम स्मूथ निघतो आणि आपलं श्रीखंड छान घट्ट मऊ तयार होतं. असं चाळणीला लागलेलं व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं. सगळं काढून घेतलंय मी. आता बघा, अर्धा लिटर दुधाचा मोठी एक वाटी भरून चक्का झाला. श्रीखंड बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. चक्का 1 वाटी, पिठी साखर 4 चमचे घेतले, म्हणजे पाव वाटी घेतली आहे. नंतर केशर मी 10-12 गरम दुधामध्ये 1 चमचा गरम दुधामध्ये टाकून ठेवले होते. नंतर हे आपल्याला काजू बदाम पिस्ताचे काप लागतील. वेलची पावडर अर्धा चमचा आणि आंब्याचा पल्प पाऊण वाटी. आता आपण श्रीखंड बनवायला सुरुवात करूया. आता ही पिठी साखर आहे ना 4 चमचे, ते मी टाकून घेते. नंतर हे केशरचं दूध आहे ते टाकून घेते आणि वेलची पावडर. आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करूया. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता पाहिजे तर तुम्ही चाखून बघू शकता, कमी गोड वाटलं तर थोडीशी साखर वाढवू शकता. आता हे आपण काजू आणि बदाम पिस्ताचे काप करून घेतले, ते पण टाकून घेऊया. ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता हे बघा, आपण केशर पिस्ताचं जसं आपण बनवतो ना श्रीखंड रेग्युलर, म्हणजे असं असतं ते, तर तसं हे तयार झालं आहे. आता फक्त ह्याच्यात आपल्याला आंब्याचा पल्प टाकायचा की झालं आपलं आम्रखंड तयार. तुम्हाला जर असं प्लेन हवं असेल तर असंच पण तुम्ही ठेवू शकता. आम्रखंड तयार करायचं असेल, आंब्याचा पल्प तुम्ही श्रीखंडामध्ये टाकू शकता. आता आपण टाकून घेऊया. आता ह्याच्यातून तुम्हाला समजा कमी टाकायचं आहे तर कमी पण टाकू शकता. मग अशी मी फक्त वेलची पावडर बोलली ना, पण मी जायफळ वेलची मिक्स करून ठेवते, तर ती जायफळ वेलची पावडर होती. किती छान कलर झाला आहे, मस्त. व्यवस्थित मिक्स करूया. आता हे बघा, आपला आम्रखंड तयार झालं आहे. आता तयार झाल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि नंतर आपण सर्व करूया. हे बघा, आता आपण आंब्याचा पल्प टाकून आम्रखंड तयार केलं आहे. हे बघा, आता आपलं आम्रखंड तयार झालं आहे. आता थोडंसं पातळ वाटतं आहे, थोडंसं, पण आता मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे. पण आता तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मग मी आधी काढून घेतलं, आता नंतर फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आता मी हे छोटंसं मातीचं मडकं आहे त्याच्यामध्ये सर्व केलं आहे. बघा किती छान दिसतं आहे कलर आणि मस्त वाटतं आणि टेस्ट पण एकदम बरोबर झाली आहे. जर तुम्हाला म्हणजे असं थोडं गोड हवं असेल किंवा कमी हवं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. आणि आंबा कसा म्हणजे गोड कमी आहे जास्त आहे त्याप्रमाणे तुम्ही साखर ॲडजस्ट करू शकता. माझी ही आम्रखंडची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.